शेतकरी बांधवांना 11 मे रोजी मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट व सोसाट्याच्या वाऱ्यासह गारपीट होण्याची शक्यता आहे। मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट व सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे। विदर्भ व कोकणात तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट व सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे। 12 मे रोजी पश्चिम विदर्भ, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट व सोसाट्याच्या वाऱ्यासह गारपीट होण्याची शक्यता आहे। कोकणात तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट व सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे। 13 मे रोजी विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट व सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे। मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट व सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे। कोकणात तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट व सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे। 14 मे रोजी विदर्भ, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट व सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे। यामुळे कृषी विभागामार्फत सल्ला देण्यात येतो की काढणीस आलेले उन्हाळी धान, भुईमूग, टरबूज, आंबाफळे याची काढणी लवकरात लवकर करावी व काढणी केलेल्या शेतमालाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी। वादळ वाऱ्यामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी नवीन लागवड केलेल्या फळबागा व भाजीपाला पिकांना बांबूचा अथवा काठीचा आधार द्यावा। जनावरांना गोठ्याची व्यवस्था करावी व दुपारच्या वेळी जनावरांना चरावयास मोकळे सोडू नये।